5 दिवसांपूर्वी दैनिक सकाळमधून राजकीय पदाधिकाऱ्यास मुरगुडमध्ये मारहाण या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध झाली होती। या बातमीमध्ये 2 कुटुंबांमध्ये भांडण लावण्याचं काम करणाऱ्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला महिलांनी मारहाण केल्याचा उल्लेख होता। परंतु यामध्ये थेट कुणाच्या नावाचा उल्लेख नसतानाही मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी या बातमीच्या अनुषंगानं काल सायंकाळी मुरगुडमधील मेडके यांच्या बेकरीसमोर तिराळे यांना उद्देशून काही पण बातम्या छापता का असं म्हणत बातमीबद्दल जाब विचारत मारहाण केली। त्यानंतर राजेखान जमादार यांच्या सांगण्यावरून आसद खान जमादार आणि संदीप सणगर यांनीही तिराळे यांना मारहाण केली। तिराळे आपण दिलेल्या बातमीबद्दल काही तक्रार असेल तर संपादकांशी बोला असं सांगत असताना जमादार यांनी संपादकांना उद्देशूनही शिवीगाळ केली। सत्तेत असलेल्या एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेले आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेले राजेखान जमादार यांनी पत्रकाराबरोबरच्या गुंडांसारख्या वागणुकीचा सर्व स्तरातून निषेध होतोय। मारहाणीच्या घटनेनंतर मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले प्रकाश तिराळे यांनी तक्रार दाखल करू नये यासाठी जमादार आणि त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न सुरू होता। परंतु अखेर रात्री उशिरा तिराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार राजेखान जमादार, असाद खान जमादार आणि संदीप सणगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेखान जमादार यांनी पत्रकार प्रकाश तिराळे यांना केलेल्या मारहाणीचा आज कोल्हापूर प्रेस क्लबकडून निषेध करण्यात आला। प्रेस क्लबमध्ये निषेध सभा घेण्यात आली। तसंच दसरा चौकात जमादार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शनं करण्यात आली। राजेखान जमादारला अटक झालीच पाहिजे, राजेखान जमादारला अटक झालीच पाहिजे, गुंडा राजेखान जमादारला अटक झालीच पाहिजे। कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करत राजेखान जमादार यांच्यावर कायदेशीर कारवाईसह पक्षांतर्गत सुद्धा कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे। आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या ह्या लोकांना तात्काळ अटक करून कायद्यापुढे सर्व समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा खांब जपणारी आहे ही त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळा येऊ नये हे आम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या वतीने इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अटक करावी, पक्षानं सुद्धा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी जेणेकरून पक्षाची पण प्रतिमा मलिन होणार नाही याची सुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील। कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीशी राहिलेले आहेत, आमचा तसा अनुभव पण आहे। त्यामुळे या प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्री, गृहमंत्री हे निश्चितच अशा गुंड प्रवृत्तीवर कारवाई करतील ही सर्व पत्रकारांची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। या निदर्शनामध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह प्रेस क्लबचे सभासद, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते।